नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपलं स्वागत आहे। दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्स, समांतर रेषा व छेदिका। तर समांतर रेषा म्हणजे काय? एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतो। तर हे एक प्रतल आहे, या प्रतलामध्ये ही एक आणि ही दुसरी रेषा काढलेली आहे। या दोन्ही रेषा एकमेकींना छेदत नाहीत, त्याला आपण नाव देऊ एल। त्याला आपण नाव देऊ एल। एल आणि एम या दोन समांतर रेषा आहेत की ज्या एकमेकींना छेदत नाहीत। ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, लाईन एल पॅरलल लाईन एम। हे समांतर रेषेचं चिन्ह आहे। अशा प्रकारे आपण समांतर रेषा दाखवू शकतो। समांतर रेषा म्हणजे काय आता आपण पाहिलं। आता आपण पाहणार आहोत छेदिका। छेदिका म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर छेदणाऱ्या रेषेला छेदिका असे म्हणतो। पण छेदिका म्हणजे काय? जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना, ही जी रेषा आहे ती दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल। आता ही रेषा जी आहे एन रेषा, ही एल आणि एम या दोन समांतर रेषा आहेत। या दोन रेषांना हिते एका आणि हितल्या एका अशा दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत आहे, म्हणून ह्या रेषेला आपण काय म्हणणार आहे? छेदिका। त्यालाच म्हणणार आपण ट्रान्सव्हर्सल लाईन एन। तर आपल्या आकृतीमध्ये एन ही रेषा छेदिका आहे, एल आणि एम या दोन समांतर रेषा आहेत। आता या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे होणारे कोन आता आपण पाहणार आहोत। मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिकेमुळे होणारे कोन। आता आपण जर नीट निरीक्षण केलं, रेषा एल आहे, रेषा एम आहे, रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषांना एन या छेदिकेने छेदल्यामुळे एकूण 8 कोन तयार होतात। 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे हे 8 कोन तयार होतात। मी नंबर लिहितो, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा प्रकारे हे 8 कोन तयार झालेले आहेत। आता हे जे 8 कोन आहेत, या 8 कोनामध्ये आपण काही प्रकार पाहणार आहोत। इथं 1 2 3 4 हे एकूण हे 8 कोन आहेत। या 8 कोनाचे जे काही प्रकार आहेत ते आता आपण प्रकार पाहूया। पाहणार आहेत आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजेच संगत कोन। ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एका बाजूस असतात, ती जोडी संगत कोनाची असते। संगत म्हणजे सारखे कोन। आता आपण इथं जर पाहिलं असेल, हा 1 नंबरचा कोन आणि 5 नंबरचा कोन सारखा आहे। 4 नंबरचा 8 नंबरचा कोन सारखा आहे। 2 नंबरचा 6 नंबरचा कोन सारखा आहे। 3 नंबरचा आणि 7 नंबरचा जो कोन आहे तो सारखा आहे। तो आता आपण कसा सारखा आहे ते आता प्रत्यक्षात पाहू आपण। तुमच्या समोर जे संगत कोन आहेत ते संगत कोन दिसत आहेत। आता तुमच्या समोर संगत कोन दाखवलेले आहेत सारख्या रंगाने। हा 1 नंबरचा संगत कोन, हा संगत कोन जो आहे तो याच्याशी एकरूप आहे। हा जो कोन आहे तो याच्याशी एकरूप आहे। हा निळा हा निळ्याशी एकरूप आहे, पिवळा हा पिवळ्याशी एकरूप आहे। हे जे आहेत ते आहेत संगत कोन। तर अशा पद्धतीने आपण संगत कोन म्हणजे काय आपण हे समजू शकतो। याच आकृतीच्या सहाय्याने तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 सराव संच 2.1 मधील
पहिला आकडा तुम्ही अगदी उत्कृष्टपणे सोडवू शकता. पुढचा प्रकार पाहणार आपण इंटेरियर अँगल, आंतरकोन. तर आंतरकोन म्हणजे काय? ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत, त्या दोन रेषेच्या आतील बाजूस आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. आता ही जी छेदिका आहे ह्या दोन रेषांच्या आतमध्ये आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूस, छेदिकेच्या या बाजूमध्ये हे दोन कोन आहेत आणि छेदिकेच्या या बाजूमध्ये हे दोन कोन आहेत आणि हे जे दोन कोन आहेत या दोन कोनाला आपण काय म्हणणार आहे? आंतरकोन. तर ही जी आंतरकोनाची जोडी आहे ती ही 1 आणि ही 2, म्हणजे एकूण इथं आंतरकोनाच्या जोड्या 2 आहेत आणि संगत कोनाच्या म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या किती होत्या? 4 होत्या. पुढचा प्रकार पाहणार आहे आपण अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोन. आता व्युत्क्रम कोनाची व्याख्या काय आहे? ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आता ही छेदिका आहे, या छेदिकेच्या विरुद्ध बाजूस सारख्या रंगाने दोन कोन दाखवलेले आहेत. छेदिकेच्या विरुद्ध बाजूस, या बाजूस हा, या बाजूस हा, छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा आणि ही जी छेदिका आहे ह्या छेदिकेवर जी भुजा आहे ही भुजा आणि ही भुजा, या ज्या दोन भुजा आहेत त्या विरुद्ध दिशा दर्शवतात. त्यांना आपण काय म्हणणार आहे? व्युत्क्रम कोन, अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल ओळखण्याची एक साधी सोपी पद्धत आहे. जिथं झेड तयार होतं, झेड तयार होत असताना त्या झेड मध्ये जे अँगल असतात, झेड इथं तयार झालेला आहे, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन कोन म्हणजेच अल्टरनेट अँगल म्हणजेच व्युत्क्रम कोन. आता इथं एक झेड तयार झालेला आहे म्हणजे हा कोन आणि हा कोन आणि उलट्या दिशेचं झेड असं झेड तयार झालेलं आहे म्हणजे इथला हा कोन आणि हा कोन, हे जे दोन कोन आहेत हे जे दिलेले आहेत ते कोन आहेत अल्टरनेट अँगल, म्हणजे त्याला आपण व्युत्क्रम कोन असे म्हणतो. आता हे जे कोन आहेत ते रेषेच्या आतील बाजूस आहेत. हे जे दोन कोन आहेत ते रेषेच्या आतील बाजूमध्ये असल्यामुळे या कोनांना आपण आंतर व्युत्क्रम कोन असे म्हणणार आहे. हे जे कोन आहेत दोन, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे जे हा एक आणि हा दुसरा अँगल, हे दोन कोन, हे जे दोन कोन आहेत ते कसले आहेत? आंतर व्युत्क्रम कोन, इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता आपण पाहू बाह्य व्युत्क्रम कोन, म्हणजे रेषेच्या बाहेरील बाजूस असलेले कोन. आता तुमच्या समोर जे आहेत ते आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे रेषेच्या बाहेरील बाजूस असलेले कोन म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. आता मी तुम्हाला सांगितलं व्युत्क्रम कोन म्हणजे काय? जिथे एक झेड तयार होतो ते व्युत्क्रम कोन तयार होतो. आता हा जो झेड आहे ह्या झेडच्या बाहेरील बाजूस हा अँगल येतो आणि हा एक अँगल येतो. त्याचप्रमाणे इथं जे झेड तयार होतं त्या ठिकाणी हा एक अँगल तयार होतो आणि हा एक अँगल तयार होतो. हे जे दोन कोन आहेत ते आहेत बाह्य व्युत्क्रम कोन. तर अशा प्रकारे आपण आज अँगल मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, छेदिकेने तयार होणारे कोन, त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल म्हणजेच आंतरकोन, हे जे आहेत ते आंतरकोन किती आहेत? संगत कोन किती आहेत? 4 आहेत. इंटेरियर अँगल, आंतरकोन हे 2 आहेत आणि अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोन याच्यामध्ये आंतरव्युत्क्रम कोन 2 आणि बाह्य व्युत्क्रम कोन 2. याच्या आधारे तुम्ही सराव संच 2.1 हा अगदी व्यवस्थितपणे सोडवू शकता. त्याच्यामध्ये जे कोनाच्या जोड्या दिलेल्या आहेत त्या जोड्या फक्त आता आपण ज्याप्रमाणे पाहिल्या आहेत त्याप्रमाणे फक्त कोनाच्या जोड्या व्यवस्थित लिहिणे. धन्यवाद.